नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता 28 ऑक्टोबरला आहे पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा. आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं, ते शुभचिन्ह मानलं जातं. जर आपण हे शुभचिन्ह आपल्या घरामध्ये सतत काढत राहिलो तर आपल्या घरामधले असलेल्या अलक्ष्मीचा नाश होऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, शुभ गोष्टी घडायला लागतात आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये हे स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे. आता ते कुठे काढायचं आहे ते आपण समोर बघूया. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता 28 तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा आणि ही पौर्णिमेची सुरुवात ही 28 तारखेला पहाटे 4:17 ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 29 ऑक्टोबर 2023 या दिवशी पहाटे म्हणजे रात्री 1:53 पौर्णिमा संपणार आहे. म्हणजे पूर्ण दिवसभर 28 तारखेला शनिवारी पूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. म्हणून आपल्याला 28 तारखेला शनिवारी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. तर बघा, आता तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तुम्ही करा, पण या शनिवारी पौर्णिमेला आपल्याला ही सेवा करायची आहे, हा उपाय नक्की करायचा आहे. तर बघा, आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. आपण कुठलंही जेव्हा शुभ काम करत असतो, शुभ कार्य करत असतो तर त्यावेळेस सर्वात अगोदर आपण स्वस्तिक हे काढत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घरामध्ये. बघा, आपण कुठलंही काम करत असो, आपण घर बांधणी असो, आपण नवीन एखादी वस्तू जरी घेतली तरी सुद्धा आपण त्याच्यावर शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक काढत असतो. का तर त्यापासून शुभ गोष्टी घडायला लागत असतात. आपण जर घर घेतलं तर त्या घरामध्ये शुभ गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर जर एखादी वस्तू घेतली तर ती कधी खराब होऊ नये असा त्यामागचा अर्थ असतो. गाडी घेऊ, कुठलीही बघा, आपण कुठलंही काम करत असताना सर्वात अगोदर आपण स्वस्तिक काढत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. आणि जे पहिलं स्वस्तिक आहे ते आपल्याला पुसून टाकायचं आणि दुसरं स्वस्तिक काढायचं आहे. त्यामुळे आपल्याला स्वस्तिक हे खूप चांगलं मानलं जातं, ते शुभचिन्ह मानलं जातं. म्हणून आता हे स्वस्तिक कुठं काढायचं आहे तर बघा, आपल्याला सर्वात अगोदर प्रत्येक पौर्णिमेला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि पहिलं स्वस्तिक हे मुख्य दरवाजावर काढायचं आहे. सेफ्टी डोअरवर नाही, जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरच आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. पण त्या अगोदर स्वच्छ दरवाजा दोन्ही बाजूनी आपल्याला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आणि लक्ष्मी दोन्हीही कोणीही आपल्या घरात मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असतं. त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजावरच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. म्हणून सर्वात अगोदर आपल्याला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर आता बघा, स्वस्तिक काढत असताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. स्वस्तिक हे बरोबरच स्वस्तिक काढायचं आहे. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं ना, घाईमध्ये आपण उलटं स्वस्तिक काढतो, तर हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे स्वस्तिक काढत असताना स्वस्तिक हे बरोबरच काढायचं आहे. आणि स्वस्तिक काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 4 बिंदू सुद्धा म्हणजे 4 टिंब सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. हे दिल्याच्या नंतर त्याच्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूनी आपल्याला 2-2 रेषा ओढायच्या आहेत. या गोष्टी स्वस्तिक काढताना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतरच ते स्वस्तिक पूर्ण होत असतं आणि तेव्हाच त्याचा आपल्याला शुभ लाभ होत असतो. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही त्याच्यावर शुभ आणि लाभ सुद्धा त्याच्या खाली किंवा वरती कुठेही तुम्ही शुभ लाभ हे नाव सुद्धा लिहू शकता. पण जर तुम्हाला वेळ नसेल एवढा नाव लिहिण्या इतका तर फक्त स्वस्तिक तरी का होईना पण आपल्याला काढायचं आहे. तर आता सर्वात अगोदर मुख्य दरवाजावर पौर्णिमेला स्वस्तिक काढायचं. त्यानंतर
आता स्वस्तिक काढताना सुद्धा हळद आणि कुंकू एकत्र करायचं, त्याच्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, हे मिक्स करून आपल्याला ते स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या किचन ओट्यावर काढायचं आहे. आपला किचन ओटा आहे त्याच्यावर आपण गॅस ठेवतो, गॅसच्या जी समोरची भिंत आहे त्याच्यावर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. आणि इथे सुद्धा स्वस्तिक व्यवस्थितच ज्याप्रमाणे आपण समोर काढलं त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी जागा येते ती येते आपलं कपाट. बघा, ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो, आपले दागिने ठेवतो, आजकाल बघा व्यवहार हे सर्व ऑनलाईन झाले आहेत, कोणी घरात ठेवत नाही, पण आपण थोडं तरी आपण आपल्या घरामध्ये पैसे दागिने काहीतरी ठेवतच असतो. तर त्या तिजोरीमध्ये त्या जिथे ठेवतो तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. बघा, पूर्वी आपण पाहत आलो आहोत पत्र्याचे कपाट असायचे, त्या पत्र्याच्या कपाटावर सुद्धा स्वस्तिक काढलेलं असायचं. म्हणजे ही आपल्या तिजोरीवर आपल्या कपाटावर स्वस्तिक काढणं हे खूप शुभ मानलं जातं. हे पूर्वापार चालत आलेलं आहे. म्हणून आपल्याला हे आपलं जे कपाट आहे त्या कपाटावर आपले जिथं पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. ते पण जसं आपण सांगितलं मागं पाहिलं आहे सेम त्याच प्रकारे आपल्याला इथेही स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर येतं आपल्या घराची सर्वात महत्त्वाची जागा, ती म्हणजे आपलं देवघर, जिथे आपले 33 कोटी देव राहतात. त्या देवघरामध्ये सुद्धा तिथे सुद्धा आपल्याला सर्व गोष्टी शुभ घडू देत यासाठी आपल्याला मुख्य आपलं जे देवघर आहे त्या देवघरावर सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता जर तुम्हाला खाली काढता आलं तर तुम्ही खाली काढू शकता, किंवा जे वर थोडीशी जागा असते बघा, तुम्ही जिथे तुम्हाला वाटेल तिथे पण आपल्या देवघरावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर आपले मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे सुद्धा तुम्ही छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे, जेणेकरून मुलं अभ्यास करताना त्यांची नजर तिथे जाईल आणि त्यांना अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहील, त्यांची स्मरणशक्ती वाढत असते. म्हणून आपल्याला आपले मुलं जिथे अभ्यास करतात तिथे सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे. बघा, यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आणि स्वस्तिक काढल्याच्या नंतर बघा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली आहे हे आपल्याला जाणवेल. बघा, याला काहीही वेळ लागत नाही, तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता. प्लेट घ्यायची, थोडंसं हळद कुंकू कालवायचं आणि आपल्या घरामध्ये या 4-5 ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. काहीही वेळ लागणार नाही, पण काढल्याच्या नंतर आपल्यालाही प्रसन्न वाटेल आणि घरामधलं वातावरणही बदललेलं हे आपल्याला स्वतःला जाणवेल. घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण झाली आहे, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. म्हणून आपल्याला या 4-5 ठिकाणी आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. कुठे कुठे मुख्य दरवाजावर, नंतर किचन ओट्यावर, नंतर तिजोरी, देवघर आणि जिथं मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी. तर आता बघा, प्रत्येक महिन्याला जे पहिलं आहे ते पुसून टाकायचं आणि नवीन प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला ही सेवा करायची आहे. जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे सर्वांनी ही स्वस्तिक काढा. तर ही छोटीशी माहिती होती की पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिक कुठे कुठे काढायचं हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर ही कशी वाटली माहिती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.